एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। विकास कामाचे ढोल वाजवणारे गाजावाजा करणारे जुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग क्रमांक 26 मधील दुरावस्था कशी आहे ते पहा म्हणजे कळेल। कोरे वस्ती, राऊत वस्ती, एजी पाटील नगर, रोहिणी नगर भाग 1, रत्न मंजिरी नगर, गुरुदेव दत्त नगर 1 ते 6, रेणुका नगर, प्रल्हाद नगर, प्रियंका नगर, SRP कॅम्प परिसर, बँक कॉलनी, सुभाष शहा नगर, बंडाप्पा नगर, पाटलीपुत्र नगर, अमरनगर, राघवेंद्र नगर, राम नारायण चंडक विहार असे अनेक नगर विकासापासून वंचित आहेत व ते नरक यातना भोगत आहेत व नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की एखादे खेडेगाव बरे पण ह्या जुळे सोलापुरात नको असे सदर नगरातील नागरिक त्या भागातील नगरसेवक यांना व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी विद्यमान आमदार यांच्याकडे सदर नगरातील विकास कामे करण्याबाबत 4-5 वर्षापासून निवेदन दिलेले असूनही जाणून बुजून डावलल्याने त्या भागातील नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे। म्हणूनच ते नाराज नगरसेवक तळागाळापर्यंत जाऊन काम करतात। त्यामुळे नगरातील कामे जाणून बुजून डावलल्याने सर्वसामान्य जनता विद्यमान आमदारवर नाराज आहेत। अनेक नगरातील नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे। सर्वसामान्य जनताच म्हणत आहे की यावेळेस नवीन चेहरा पाहिजे, तोही सर्व धर्म समभाव बाळगणारा, प्रशासकीय कामामध्ये प्रावीण्यप्राप्त व्यक्ती, कुठलाही गट तट न करणारा, सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा, दुजाभाव न बाळगणारा, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारा असाच नवीन चेहरा दक्षिण मतदारसंघात पाहिजे म्हणून सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया येत आहेत। मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जनता महत्त्वाची की सर्वसामान्य जनतेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या प्रतिनिधी